लूक याचा 24वा अध्याय आणि 5वं वचन. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मेलेला आहे. त्याला उतरण्याची क्रिया झालेली आहे. त्याला त्याची बॉडी त्या वधस्तंभावरून काढलेली आहे आणि देवाच्या लोकांनो त्याची बॉडी एका टूम मध्ये म्हणजे एका गुहेमध्ये ठेवण्यात आलेली, एका कबरेमध्ये ठेवण्यात आलेली आहे. आणि कबरेमध्ये ठेवण्यात आलेली असताना देवाच्या लोकांनो शुक्रवारी ती बॉडी कबरेमध्ये ठेवली. दुसऱ्या दिवशी शनिवार होता आणि शनिवार असताना देवाच्या लोकांनो जे शिष्य येशूचे होते ते खूप घाबरलेले होते. घाबरलेल्या अवस्थेमध्ये देवाच्या लोकांनो एका खोलीमध्ये ते सगळे बसलेले. त्यांना माहिती आहे की त्यांना गाईड करणारा, त्यांना डायरेक्शन देणारा त्यांच्या जीवनामधून निघून गेलेला आहे, मरून गेलेला आहे. आता पुढे काय करायचं काय नाही देवाच्या लोकांनो त्यांच्या मनामध्ये एक चिंता आहे, भीती आहे. ज्या यहुदी लोकांनी येशूला वधस्तंभावरती दिलं, ज्या रोमन साम्राज्यामध्ये ज्या रोमन सैनिकांनी येशूला मारलं देवाच्या लोकांनो, ते वधस्तंभावरती दिलं. त्यांना चिंता पडलेली की जसं येशूला मारलंय तसं आम्हाला पण पकडतील का. आणि अशा परिस्थितीमध्ये शनिवारचा दिवस आहे देवाच्या लोकांनो आणि सगळे घाबरलेले आहेत. आता पुढं काय होईल. जीवनामध्ये अशी परिस्थिती येते देवाच्या लोकांनो की असं वाटतं की सगळं संपून गेलेलं आहे, की आता पुढं काहीच नाहीये. आईनी सोडलेलं आहे, वडिलांनी सोडलेलं आहे, पतीने सोडलेलं आहे, मुलांनी सोडलेलं आहे आणि सगळं सोडून गेलेले आहेत आणि जीवनामध्ये काहीच शिल्लक नाहीये. सगळ्या समस्या आहेत आणि समस्यामध्ये पॅक झालेले, मला कुणी काही मदत करू शकत नाही. अरे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जीवन जगत असताना एकच गोष्ट लक्षात येते की देवाच्या लोकांनो आता आपण काय करायचं. अशा परिस्थितीमध्ये हे शिष्य देवाच्या लोकांनो त्या खोलीमध्ये बसलेले आहेत आणि ते टेन्शन मध्ये असतील. जसे तुम्ही कधी कधी टेन्शन मध्ये असता का नाही. कधी कधी टेन्शन मध्ये असता. कोणतंही पण टेन्शन असतं तुम्हाला. कसलं टेन्शन असतं. मुलांचं टेन्शन असतं, मुलगा तुमच्या ऐकत नाही. पतीचं टेन्शन असतं, पत्नीचं टेन्शन असतं, कामावरच्या लोकांचं टेन्शन असतं आणि वेगळे वेगळे टेन्शन असतात देवाच्या लोकांना. आणि अशा परिस्थितीमध्ये काय करायचं काहीच समजत नाही. अशीच परिस्थिती जो त्यांना गाईड करणार आहे, जो त्यांना डायरेक्शन देणार आहे, आतापर्यंत त्यांच्या बरोबर येशू होता, त्यांना अजिबात टेन्शन नव्हतं. ते बिनधास्त होते. सगळं काही समस्या येईल, अडचण येईल, येशू त्यांना सांभाळून घ्यायचा. समुद्रामध्ये बोट आहे, खूप उंच लाट आली, समुद्र खवळलाय, वादळ सुरू झाले, त्यांना वाटतोय मरतोय काय. येशू उभा राहिला आणि वादळाला शांत केलं. ज्या ज्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या होत्या त्या सर्व समस्यांना येशू पहिल्यांदा अधिकारवाणीने बोलायचा की समस्या निघून जाऊ दे. त्या शिष्यांच्या जीवनातली आणि त्या येशूच्या जीवनातली ती समस्या निघून जायची, कारण येशू त्यांच्या बरोबर होता. पण आता देवाच्या लोकांनी येशू त्यांच्या बरोबर नाही. समस्या तर भरपूर आहेत. आम्हाला मारतील काय हीच मोठी समस्या आहे, आम्ही जिवंत राहतील काय हीच मोठी समस्या आहे. आता आम्हाला तारणारा कोण आहे, आम्हाला वाचवणारा कोण आहे. जो वाचवणारच मरून गेलाय असा त्यांचा विश्वास बसलेला होता. शनिवारचा दिवस संपला आणि देवाच्या लोकांनो रविवारी देवाच्या लोकांनो पहाट बायबल सांगतं स्वर्गातून देवदूत आले आणि जी धोंड देवाच्या लोकांनो त्या कबरीला लावली होती ती कबरीवरती धोंड बाजूला काढली त्या देवदूतांनी. त्या देवदूतांचं सामर्थ्य खूप होतं आणि त्या धोंड्यावरती बायबल सांगते देवदूत बसलेत. आत देवदूत आहेत. येशू मेलेला आहे. मेलेल्या येशूमध्ये जीवन आलं, देवाचा आत्मा आला. जो येशू तुमच्या आणि माझ्या पापासाठी मेलेला कबरेमध्ये टाकलेला होता त्याच्यामध्ये देवाच्या लोकांनो परमेश्वराचा आत्मा आला. जसा परमेश्वराचा आत्मा आला देवाच्या लोकांनो येशू मेल्यातून उठला आणि जसं येशू मेल्यातून उठला देवाच्या लोकांनो त्याचे वस्त्र त्या ठिकाणी होत्या, रुमालाची घडी त्या ठिकाणी होती आणि काही स्त्रियांना वाटलं की आता येशूच्या शरीराला आपण काय करू, तेल लावू. आणि तेल लावण्यासाठी देवाच्या लोकांनो मरिया असतील, तिच्या बरोबर काही स्त्रिया असतील, या सगळ्या देवाच्या लोकांना त्या कबरेकडे गेल्यात. त्यांनी पाहिले धोंड बाजूला झालेली आहे. आत गेल्यात, येशूचं शरीर नाही. त्यांना वाटलं येशूचं शरीर त्यांनी कुठतरी या सैनिकांनी कुठतरी नेलंय काय. त्यांना विचारतात कुठं ठेवलंय. त्या ठिकाणी देवाच्या लोकांनो देवदूत आहे आणि देवदूत त्यांना म्हणत आहे. तेव्हा ते भयभीत होऊन त्यांनी आपले तोंड जमिनीकडे केले असता ते त्याला म्हणाले, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यामध्ये काय करताय.
जो जिवंत झालेला आहे त्याचा शोध मेलेल्यामध्ये काय करताय? येशू मेल्यातून उठलेला आहे, जाऊन शिष्यांना सांगा. ह्या स्त्रिया देवाच्या लोकांना पळत पळत गेल्या, शिष्यांना सांगितलं. काही शिष्यांना विश्वास बसेना का येशू मेल्यातून उठलाय. 2-3 शिष्य पेत्र असेल त्या कबरेकडे पळत गेलेत, कबरेमध्ये पाहिलंय. आणि कबरेमध्ये पाहिलं असताना देवाच्या लोकांना कबरेत येशूचं शरीर नाहीये, येशूचे वस्त्र आहेत. त्यांना स्मरण झालं की देवाच्या लोकांना येशूने सांगितलं होतं की आपल्याला तिसऱ्या दिवशी मी उठणार आहे, मला मरण अगत्य आहे, पण मी तिसऱ्या दिवशी उठेन. हे त्यांना स्मरण झालं आणि देवाच्या लोकांना त्या शिष्यांनी येशूवर विश्वास ठेवला. काही शिष्यांनी अजून विश्वास ठेवला नव्हता. शिष्य असे घरात बसलेले, येशू डायरेक्ट घरामध्ये आलाय, त्यांना बोलतोय शांती असो. त्यांना सांगितलं माझ्या हाताच्या तुम्ही पहा, हाताला जखमा आहे तिथं पहा, इथं कूस पहा. शिष्यांनी कूस पाहिली, त्यांनी विश्वास ठेवला येशू जिवंत आहे. असा अनेक लोकांना देवाच्या लोकांना येशू भेटला. 500हून अधिक लोकांना बायबल सांगतं येशू भेटला. आणि जैतुनाच्या डोंगरावरती 40 दिवसांनी देवाच्या लोकांना 40 दिवस लोकांना येशू भेटत होता. त्याचं गौरवी शरीर, पुनरुत्थानाचं शरीर सगळ्यांसमोर तो दाखवत होता की मी जिवंत झालेलो आहे, मी मरणावरती विजय मिळवलेला आहे. आणि 40व्या दिवसानंतर देवाच्या लोकांना येशू जैतुनाच्या डोंगरावरती गेला. आणि तिथं गेल्यानंतर देवाच्या लोकांना त्याचे शिष्य होते, त्यांना त्यांनी एक आज्ञा दिली, जा आणि पृथ्वीला सांगा, स्वार्थीची घोषणा करा. तुम्ही काय करा? स्वार्थीची घोषणा करा. पिता पुत्र पवित्र आत्मेच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि येशू बायबल सांगतं आकाशामध्ये वर निघून गेला. आणि तोच येशू, तसाच येशू स्वर्गातून परत देवाच्या लोकांना जैतुनाच्या डोंगरावरती येणार. तोच येशू तुम्हाला आणि मला घ्यायला त्या आकाशामध्ये येणार. पुनरुत्थानानंतर देवाच्या लोकांना स्वर्गातले 4 शब्द येशूने तुम्हाला आणि मला दिले. प्रेज द लॉर्ड. आज त्या 4 शब्दावरती आज मनन करणार आहे. तयार आहेत तुम्ही? पुनरुत्थानानंतरचे शब्द जसे वधस्तंभावरचे शब्द आहेत देवाच्या लोकांना 7, हे 4 शब्द देवाच्या लोकांना येशूने तुम्हाला आणि मला पुनरुत्थानानंतर दिलेले आहेत. पहिला शब्द पाहणार आहेत देवाच्या लोकांना. लूक याचा 24वा अध्याय 5वं वचन आपण वाचलेलं आहे. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपले तोंड जमिनीकडे केले असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यामध्ये का करता? पहिल्या शब्दाकडे जाऊ. पुनरुत्थानानंतरचा स्वर्गातला शब्द तुमच्या आणि माझ्यासाठी तो आलेला आहे. जिवंतांचा शोध मेलेल्यामध्ये का करता? जिवंत गोष्टींचा शोध मेलेल्या गोष्टीमध्ये का करता तुम्ही? असं स्वर्गातला शब्द आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी आलाय. जी स्त्री देवाच्या लोकांना तेल घेऊन आली आणि येशूच्या बॉडीला ते तेल लावायला आणलंय. आणि देवाच्या लोकांना तिच्या मनामध्ये आहे की येशू मेलेला आहे. आणि येशू मेलेला आहे आणि येशूला मरून आता 3रा दिवस झालेला आहे. आणि त्याला जे तेल लावल्यानंतर त्याची बॉडी काय होईल? प्रिझर्व होईल. म्हणजे ती कुजणार नाहीये. कुजणार नाहीये ती बॉडी खराब होणार नाहीये. जसं तुम्ही भाजीपाला आणल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवता त्या टेम्परेचरला तो लवकर खराब होत नाही, तसं देवाच्या लोकांना तिच्या मनामध्ये होतं की हे जे मी तेल घेऊन जाईल, हे तेल मी घेऊन गेल्यानंतर येशूच्या शरीराला लावल आणि येशूचं शरीर काय होईल? प्रिझर्व होईल. अशी गेली आणि देवाच्या लोकांना तिथं गेल्यानंतर येशूची बॉडीच नाही तिथं. येशूची काय नाहीये? शरीरच नाहीये देवाच्या लोकांना त्या ठिकाणी. जर या स्त्रीला देवाच्या लोकांना येशू बरोबर राहणारी स्त्री, येशू बरोबर मिनिस्ट्री करणारी स्त्री, ज्या स्त्रीने अनेक चमत्कार पाहिले, ज्या स्त्रीने देवाच्या लोकांना अनेक चिन्ह चमत्कार तिच्या समोर केले, ज्या स्त्रीमधील दुरात्मे येशूने काढले, जे दुष्टात्मे काढले, अशी स्त्री जी येशू बरोबर मिनिस्ट्री करी होती, त्या स्त्रीबद्दल आज आपण बोलणार आहेत. तयार आहेत तुम्ही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशी स्त्री जिने येशूला पाहिलेले चमत्कार पाहिलेत, येशूवर तिचा विश्वास आहे, येशू बरोबर चालत आहे, बोलत आहे. आणि देवाच्या लोकांना जसं वचन मरून गेलं तिच्या जीवनामधून तिचा असा विश्वास झाला देवाच्या लोकांना की वचन मेलंय. तिचा विश्वास पण देवाच्या लोकांना असा झाला की येशू मरून गेलेला आहे, आता येशू काय उठू शकत नाही. आणि येशूच्या बॉडीला तेल लावायला ती कबरेकडे गेली. आणि जशी कबरेकडे गेली, बॉडीच नाहीये, तेल तिच्याकडे. आता नीट आहे का? तर रिव्हिलेशन तुम्हाला समजले? नीट आहे का या गोष्टीकडे? ती बाई देवाच्या लोकांना कबरेकडे गेलीच नसती जर तिने देवाच्या लोकांना येशूचा शब्द
जर तिने प्रिझर्व केला असता, जतन करून ठेवला असता, तिच्या मनामध्ये, तिच्या शरीरामध्ये, तिच्या आत्म्यामध्ये जर येशूचा शब्द देवाच्या लोकांनो तिने जतन करून ठेवला असता, तो शब्द जो येशू बरोबर ती वचन ऐकत होती, येशूचे चमत्कार पाहिलेले होते, या सगळ्या गोष्टी येशूने सांगितलेल्या ज्या गोष्टी देवाच्या लोकांनो जर तिने जतन करून ठेवलेल्या असत्या, तर देवाच्या लोकांनो तिच्यामध्ये देवाचा अभिषेक वाढलेला असता, स्वर्गातल्या गोष्टी वाढलेल्या असल्या, ती वचनाबरोबर कनेक्ट झालेली असती, वचन तिच्या बरोबर कनेक्ट झालेलं असतं, आणि येशू जरी मेलाय तरी पण तिचा विश्वास राहिलाच नसता की येशू मरणार आहे, कारण येशूने वचनाने तिला अगोदर सांगितलं होतं, मी जरी मेलो तिसऱ्या दिवशी मी उठणार आहे. जर तिने तिच्या माइंड मध्ये असा शब्द सेव्ह करून ठेवला असता किंवा जतन करून ठेवला असता, प्रिझर्व करून ठेवला असता की मला ऑलरेडी येशूने सांगितलेलं आहे की मी तिसऱ्या दिवशी उठणार आहे, मला मरणं गरजेचं आहे, तुमचं पाप मी माझ्यावरती घेणार आहे, तर ती तेल घेऊन देवाच्या लोकांनो येशूच्या मेलेल्या शरीराकडे गेलीच नसती. तेल म्हणजे देवाच्या लोकांनो अभिषेक. ज्यावेळेस येशू जिवंत आहे, जर तो अभिषेकाने तुम्ही भरत आहात, येशू तुम्हाला अभिषेकाने भरवत आहे, वचनांनी भरवत आहे, आणि देवाच्या लोकांनो ते तेल तुमच्यावरती आहे, तुम्ही स्वर्गाशी कनेक्टेड आहेत आणि स्वर्ग तुमच्याशी कनेक्टेड आहेत, तर येणाऱ्या गोष्टी, होणाऱ्या गोष्टी स्वर्गातून परमेश्वर त्याच्या सेवकाला दाखवतो, म्हणजे दाखवतोच. हिने वचन प्रिझर्व केलं असतं, अभिषेक प्रिझर्व केला असता, जे तेल मेलेलं आहे, जी शरीर बॉडी मेलेली आहे, आणि त्या तेलाने देवाच्या लोकांना उठू शकतच नाहीये, ती बॉडी प्रिझर्व होऊ शकतच नाहीये त्या तेलाने ती बॉडी. जर तिने अभिषेक रिसीव्ह केला असता, अभिषेक तिच्यामध्ये वाढला असता, येशूचं वचन ऑटोमॅटिक तिने जतन केलं असतं. आणि जर तुम्ही देवाच्या लोकांनो चर्चमध्ये येताय, वचन ऐकताय, पण जर तुमचा अभिषेक वाढत नसेल, अभिषेकाने तुम्ही भरत नसेल, तर ह्या स्त्रीसारखं तुम्ही 100% फसणार, म्हणजे फसणार. ज्या दिवशी सैतानी येऊन तुमच्यातलं वचन चोरून घेईल, वचन मेल्यासारखं वाटेल, तुम्ही जगातला अभिषेकाचं तेल घेऊन ते प्रिझर्व करायचा प्रयत्न करताल. हे तेल, ते वचन प्रिझर्व करू शकत नाही. तुमची प्रार्थना, बायबल वाचणं, देवाच्या उपस्थितीत बसणं, त्याच्या इच्छेप्रमाणे करणं, तो सांगल ते आपल्याला कळलं पाहिजे. तर देवाच्या लोकांना तुम्ही अभिषेक वाढवता, देवाचं वचन वाढवता. जर अभिषेक तुमच्यामध्ये वाढलाय, येशूला पहिला शब्द सांगायचा आहे, देवाचं वचन तुम्हाला कळलंय की येशू जिवंत आहे आणि येशू मेल्यातून उठलेला आहे, आम्ही मेलो तरी आम्ही, येशू आल्यानंतर आम्ही उठणार आहेत, किंवा येशू आल्यानंतर आम्ही जिवंत असताना आम्ही स्वर्गात जाणार आहेत, ही गोष्ट वचन तुमच्याकडे आलंय. आता या वचनामध्ये देवाचा अभिषेक वाढवायला पाहिजे. तुम्ही जर तुम्ही तुमच्यामध्ये अभिषेक असेल, तर वचनाला तुम्ही कनेक्टेड राहताल, स्वर्गाला कनेक्टेड राहताल, येशूला कनेक्टेड राहताल, येणाऱ्या युगातल्या भविष्यवाण्या तुम्हाला समजतील आणि तुम्ही त्या गोष्टीप्रमाणे तो अभिषेक जतन करून घेतात. तुम्हाला कुणी पण येऊन सांगितलं की येशू मेलेला आहे, येशू उठलेला नाहीये, हे केलेलं नाही, ते केलेलं नाही, तुम्ही त्या गोष्टीवरती अजिबात विश्वास ठेवणार नाही, कारण तुमचा अभिषेक स्वर्गाशी कनेक्टेड आहे, स्वर्ग तुमच्याशी बोलायला लागेल. पहिल्या गोष्टीतून एकच गोष्ट समजायची देवाच्या लोकांनो, येशू जोपर्यंत जिवंत होता हे लोक घाबरत नव्हते, कारण अभिषेक त्यांच्या बरोबर होता. जरी येशू स्वर्गात गेलाय, अभिषेक तुमच्यावरती आहे. जो दाविदावरती अभिषेक नाहीये, जो देवाच्या लोकांना जुन्या करारामध्ये जो अभिषेक नाहीये, जो स्वतः येशूने त्याच्या सामर्थ्याने, ऑइलने जो अभिषेक या मंडळीवरती केलाय, तो अभिषेक आतापर्यंत कोणावरतीच नाहीये. आणि तो अभिषिक्त येशू आहे, तो तुमच्या आणि माझ्यामध्ये. आणि जर अभिषिक्त तुमच्यामध्ये, तर अभिषेक वाढलाच पाहिजे, अभिषेक कमी होता कामा नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही चर्चला येता, तुम्ही प्रार्थना केली, आजारातून मुक्त झाले, याचा अर्थ तुमचा अभिषेक वाढलेला नाहीये. तुम्ही एक प्रार्थना केली, तुमच्या मुला मुलींचं लग्न झालं, याचा अर्थ तुम्ही अभिषेक वाढलेला नाहीये. तुमच्या जीवनात एक चमत्कार झाला, याचा अर्थ तुमचा अभिषेक वाढलेला नाहीये. लक्षात ठेवा. तुम्ही चांगलं जीवन जगत आहात, याचा अर्थ चमत्कार प्रभूने तुमच्यासाठी केलाय, याचा अर्थ अभिषेक वाढलेला नाही. येशूने तुमच्या जीवनात चमत्कार केलाय, त्याची कृपा आहे. काय आहे त्याची? काय आहे त्याची? ती कृपा आहे. तुम्ही प्रार्थना केली, कृपा तुमच्यावरती आली, चमत्कार झालाय. याचा अर्थ देवाच्या लोकांना तुमचा अभिषेक वाढलेला नाही, तुम्ही अभिषेकाबरोबर कनेक्टेड नाहीयेत. जे तेल देवाचं वचन प्रिझर्व करेल, म्हणजे देवाचं वचन प्रिझर्व करणारा कोण आहे? देवाचा अभिषेक. आणि जर तो अभिषेक तुमच्यावरती आहे,
तर ह्या जगातल्या तेलाची तुम्हाला गरज पडणार नाही. ह्या जगाचं तेल प्रभूचं वचन सेव्ह करू शकत नाही, जतन करू शकत नाही. जर वचनच तुमच्या जीवनामध्ये मेलेलं आहे, या जगातलं तेल तुम्ही लावलेलं आहे, तर तुमचा अभिषेक जतन होऊ शकतच नाहीये. तुम्हाला स्वर्गीय अभिषेकाची गरज आहे, येशूचं वचन जतन होण्यासाठी. मंडळीत कितीही चमत्कार झाले, याचा अर्थ त्या लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार झाले, याचा अर्थ देवाच्या लोकांनो की अभिषेक जतन केलेला नाही, तो देवाच्या ग्रेसनी झालेला आहे. मरिया मगदलीन डिलिव्हर केली सैतानापासून, याचा अर्थ ती प्रभू बरोबर कनेक्ट झाली. पण जर तिने तिचा अभिषेक वाढवला असता, अभिषेकाचं तेल वाढवलं असतं, हे जगातलं तेल घेऊन येशूकडे गेली नसती. कारण तिला अगोदरच कळलं असतं येशू तिसऱ्या दिवशी उठणार आहे. जसं तुम्हाला आणि मला कळलंय. काय कळलंय? काय कळलंय? येशू तुम्हाला आणि मला घ्यायला स्वर्गातून येणार आहे. आपण त्याची वाट पाहते, मंडळी वाट पाहते. का? तुम्ही अभिषेक वाढवलाय. तो अभिषेक तुमचं वचन प्रिझर्व करेल. वचनाला तुम्हाला डगमगू देणार नाही. तुम्हाला येऊन कुणी काही सैतानाने सांगितलं, सैतानी लोकांनी येऊन तुम्हाला काही सांगितलं, तुम्ही डगमगणार नाही. कारण तुमचा अभिषेक तुमचं वचन सेव्ह करणार आहे. आणि ज्यावेळेस अभिषेक येतो देवाच्या लोकांनो, बंधन तुटले जातात ऑटोमॅटिक. मला एकच सांगायचंय की जीवनात चमत्कार झाले याचा अर्थ प्रभू माझ्या बरोबर कनेक्टेड आहे, मी येशू बरोबर कनेक्टेड आहे असा होत नाही. कितीतरी लोकांच्या जीवनात चमत्कार झालेत, पण ते प्रभूच्या पाठीमागे नाही येतात आहेत. त्यांनी वचन प्रिझर्व केलंय? नाही केलंय. त्यांना वचन समजलंय? नाही समजलं. वचन प्रिझर्व करणं, अभिषेकानेच वचन प्रिझर्व होतं, या जगातल्या तेलाने नाही. ते तेल रिटर्न गेलं. कुठं गेलं? तेल कुठं गेलं? आणलेलं तिने. अरे बॉडीच उठलेली, तेल कोणाला लावशील? तुझ्या तेलाने अभिषेकाने भरली असती, या तेलाला हात लावला नसतो. मेलेल्या गोष्टीकडे गेली नसती शोधायला. जिवंत गोष्टी मेलेल्या गोष्टीमध्ये शोधल्या नसत्या. काय करायला पाहिजे? पहिला शब्द स्वर्गातून तुमच्या आणि माझ्यासाठी आलाय तो. जर वचन तुम्हाला जतन करायचं असेल तर अभिषेक तुमचा वाढला पाहिजे. आणि जर अभिषेक तुमचा वाढला पाहिजे, तुमची पवित्रता वाढली पाहिजे, तुमचं बोलणं पवित्र झालं पाहिजे, तुमचं ऐकणं पवित्र झालं पाहिजे, तुमचं चालणं पवित्र झालं पाहिजे, तुमचं पाहणं पवित्र झालं पाहिजे, सगळ्या गोष्टीमध्ये पवित्र झालं पाहिजे. जर तुम्ही पवित्र आत्म्याने चाललात आणि पवित्र आत्मा सांगन ते तुम्ही केलात, अभिषेक ऑटोमॅटिक वाढत जातो. प्रभू असा अभिषेकाने तुम्हाला आज भरेल. तो अभिषेक आतापर्यंत तुम्हाला कधी भेटला नसेल. कारण तुम्ही ठरवलंय मला माझ्या जीवनामध्ये येशूचं वचन प्रिझर्व करायचंय. काय करायचंय? आणि जर येशूचं वचन तुम्ही प्रिझर्व केलंय, जतन केलंय, तर अभिषेक ऑटोमॅटिक वाढणार आहे. मग कोणत्या गोष्टीने माझा अभिषेक वाढेल? देवाचं वचन ऐकून, देवाचं वचन वाचून, देवाच्या उपस्थितीमध्ये बसून. सैतान येऊन काही पण पेरायचा प्रयत्न करेल, पण ज्यावेळेस तुम्ही वचन प्रिझर्व करता, अभिषेक प्रिझर्व करता, ते येण्याच्या अगोदरच त्या अभिषेक त्या सैतानाला ब्रेक करतो, त्या सैतानी शब्दांना ब्रेक करून टाकतो. कारण तुम्ही वचन प्रिझर्व केलेलं आहे, अभिषेक तुम्ही जतन केलेला आहे. मरिया डिलिव्हर झाली तरी पण गेली. लोक दुरात्म्यातून बाहेर येतात तरी पण जिवंत गोष्टी वाईट मेलेल्या गोष्टीमध्ये शोधतात की नाही? शोधतात की नाही? 100% शोधतात की नाही? मेलेल्या गोष्टीमध्ये येशूला, जिवंत गोष्टीला. आज नंतर शोधायचं नाही. तुम्हाला अभिषेकाची गरज आहे, वचन जतन करायची गरज आहे, वचन प्रिझर्व करायची गरज आहे, वचन स्मरण करायचं कंटिन्यू. तुम्ही बेचैन झालात, वचन स्मरण करा, तुमची बेचैनता निघून जाईल. तुम्ही अस्थिर झालात, वचन स्मरण करा. प्रभूने कायच लिहिलंय? तुझी शांती, क्रॉसवरची शांती माझ्यावरती आली. आणि जर क्रॉसवरती शांती माझ्यावरती आली तर मला जगातली कोणतीच गोष्ट डिस्टर्ब करणार नाही. आणि जर डिस्टर्ब होत असेल 100% आता पण, याचा अर्थ स्वर्गातली शांती तुमच्यामध्ये नाही. मग आपल्याला काय पाहिजे? स्वर्गातली शांती पाहिजे. मरिया डिलिव्हर झाली होती की नाही दुष्ट आत्म्यातून? झाली होती. मग जर डिलिव्हर झालेला माणूस तेल लावायला येशूला जातो, याचा अर्थ तिने वचन प्रिझर्व केलं नव्हतं. जे तेल होतं जगातलं, ते तेल तिच्याकडे होतं, स्वर्गीय तेल नव्हतं. स्वर्गीय तेल असतं, स्वर्गीय अभिषेक असता, स्वर्गातलं वचन असतं. तिने स्मरण केलं असतं, मला जायची गरज नाही, माझा प्रभू उठणार आहे, माझा येशू उठणार आहे, मला जायची गरज नाही, मी टेन्शन घेणार नाही, मी तणाव घेणार नाही, प्रेशर घेणार नाही, कारण येशू उठणार आहे.
हे वचन आहे आणि मी त्या वचनाकडेच पाहिजे, त्याला तेल लावायची किंवा या तेलाने त्याला प्रिझर्व करायची गरज पडणार नाही. शोधताय तुम्ही जिवंत गोष्टी मेलेल्यांमध्ये जगासारखं? देवाला कुठं शोधताय तुम्ही? देवाला शोधताय कुठं शोधताय देवाला आज? देवाला कुठं शोधताय तुम्ही? येशूला कुठं शोधताय? निर्माणकर्त्याला कुठं शोधताय? मेलेल्या गोष्टींमध्ये? अरे तो तिथं नाहीयेच आहे, तो स्वर्गामध्ये, त्या स्वर्गामध्ये उपस्थितीमध्ये, तो अभिषेकामध्ये. मेलेल्या गोष्टींमध्ये येशूला शोधू नका. आता तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचंय. एवढं मला माहितीये, जास्त बोलायची गरज नाही. ज्यांनी आतापर्यंत येशूला मेलेल्या गोष्टीमध्ये, निर्माणकर्त्याला मेलेल्या गोष्टीमध्ये जर शोधत असताल, तो तुम्हाला सापडणार नाही. सापडेल की नाही सापडेल? सापडणार नाही. पहिली गोष्ट मंडळीसाठी आणि माझ्यासाठी, पुनरुत्थानाचा पहिला शब्द, येशूला मेलेल्या गोष्टीमध्ये शोधायचं नाही. येशू ऑलरेडी जिवंत झालेला आहे. तयार आहेत आज येशूला शोधायला 100%. तेल आलं पण तेलाचा उपयोग झाला नाही, टाइम चुकला तिचा. जी स्त्री, व्यभिचारी स्त्री, पाप करून आली, येशू जवळ उभा राहिली आणि तिने एक तेल घेऊन आली आणि येशू जिवंत आहे तेच तेल लावून टाकलं तिने. त्याच्यावरचा अभिषेक तिच्यावरती आला. तिने वचन प्रिझर्व केलं. त्या व्यभिचारी स्त्रीने पश्चाताप केला आणि येशूचा जो अभिषेक आहे, येशूचे जे वचन आहे ते प्रिझर्व केलं. तिचं तेल कामाला आलं, कारण तिने देवाच्या लोकांनो वचन प्रिझर्व केलेलं आहे. तिचा अभिषेक ते वचन प्रिझर्व करणार आहे. सेम पाप आहे, एक डिलिव्हर्ड झाली, एक व्यभिचारातून आली, पण तिच्या तेलाचा उपयोग झाला. तुमचं तेल कुठे आहे? तुमच्यावर तेल आहे का? तुमच्यावर तेल आहे, तुमच्यावर अभिषेक आहे आणि तो अभिषेकच बंधन मुक्त करणार आहे. तो वाढवायचा प्रयत्न करा. वचन ऑटोमॅटिक प्रिझर्व केलं जातं. त्या तेलाचा उपयोग प्रभू तुमच्याकडून करेल. 2026 मध्ये ज्या लोकांना तेल दिलंय, तो अभिषेक परमेश्वराने दिलाय, प्रभू तुम्हाला 2026 मध्ये असा वापरेल. देवाच्या लोकांनो, तुमच्या पाहण्याच्या पडिकल प्रभू वापरेल. तुम्ही बोलताना लोक सामर्थ्याने भरतील. तुम्ही चालताल, तुम्ही त्यांचा स्वार्थ सांगताल आणि ते येशूला तारणारा म्हणून स्वीकारतील. असा अभिषेक आज नंतर वाढवायला चालू करा. प्रेज द लॉर्ड. जगातलं तेल येशूला प्रिझर्व करू शकत नाही, जतन करू शकत नाही. जगातल्या गोष्टी घेऊन येशूला तुम्ही जतन करू शकत नाही. दुसरा शब्द पुनरुत्थानाचा, स्वर्गातून आलेला तुमच्या आणि माझ्यासाठी. लूक याचा 24वा अध्याय आणि 6वं वचन. तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले ह्याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जणांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. तो इथे नाहीये, तो इथं नाही, उठलेला आहे. दुसरा शब्द पुनरुत्थानानंतर मंडळीसाठी ना आपल्यासाठी. तो इथं नाहीये, तो उठलेला आहे. याचा अर्थ देवाच्या लोकांनो, एक तर येशू झोपलेला असेल किंवा बसलेला असेल. बरोबर आहे की नाही? अहो बरोबर आहे की नाही? एखादा माणूस उठतो म्हटल्यानंतर तो उठलेला नसेल, तो बसलेला असेल किंवा झोपलेला असेल. बरोबर? तुम्ही बोला ना आज पुनरुत्थानाच्या दिवशी, बोला येशू मसीह की, येशू मसीह की. तुमचा अभिषेक वाढणार आहे आज नंतर. तुम्ही सेम राहू नका. तुम्हाला देव सांगतोय प्रिझर्व करायचा अभिषेक कसा जतन कर. तो उठलाय म्हणजे 100% तो झोपलेला होता किंवा बसलेला होता. तो पापांनी, तुमच्या आणि माझ्या पापांनी, देवाच्या लोकांनो, येशू त्या कबरेमध्ये झोपलेला आहे. आणि बायबल सांगते देवाच्या लोकांनो, देवाचा आत्मा येशूवरती आला आणि येशू मेल्यातून उठला. कसं झाला? आणि जसं येशू मेल्यातून उठला, देवाच्या लोकांनो, बायबल सांगतं परत येशू कधीच झोपला नाही. आतापर्यंत झोपला येशू? स्वर्गातून त्याचे डोळे तुम्हाला स्कॅन करत आहे का झोपला येशू? एकदा उठल्यानंतर देवाच्या लोकांना परत झोपायचं किंवा परत बसायचं काम करायचं नाही. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की एक उदाहरणातून आपण पाहू म्हणजे आपल्याला समजेल. मत्ती याचा 9वा अध्याय आणि 2रं वचन. मग पहा,
बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. प्रेज द लॉर्ड. मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. एक तर येशू असा आहे. आणि देवाच्या लोकांनो, काही लोकांनी एक पक्षघाती मनुष्य म्हणजे पॅरालिसिस माणूस, एकदा पॅरालिसिस मनुष्य आहे, त्याला चालता येत नाही. आणि देवाच्या लोकांनो, बाजावरती लोकांनी त्याला घेऊन आलेत आणि बाजावरती छतातून सोडले त्याला खाली, कारण गर्दी आहे. आणि त्यांचा विश्वास खूप आहे देवाच्या लोकांनो की या मनुष्याला गर्दी आहे, तिथून न्यायचं नाही, मग छत खोलू आपण, छतातून त्याला खाली ठेवू. त्यांनी दोऱ्या बांधल्या, पक्षघाती म्हणून येशूच्या समोर सोडलं. त्या बाजेला पण सोडलं देवाच्या लोकांना. त्या मॅटवरती तो पक्षघाती मनुष्य आहे. आता येशू त्या पक्षघाती मनुष्याला म्हटला की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. काय झालेली आहे? तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि बायबल सांगतं, जसं येशू म्हटलं तुझ्या पापांची क्षमा झालेली, उठ, ही बाज घेऊन चल. तो उठला देवाच्या लोकांना, त्याची बाज घेऊन निघून गेला. म्हणजे जे लोक पाप करत आहेत, जरी ते चालत असतील, आत्मेमध्ये झोपलेले. कळले? जे लोक पाप करत आहे, समजा एक मनुष्य व्याभिचार करून स्त्री करून आलाय आणि घरात बसलाय, तो आत्म्यामध्ये झोपलेला आहे. एक स्त्री खोटं बोलते, ती आत्म्यामध्ये झोपलेली आहे. एक घरच्यांना फसवते, मी जाते कामाला आणि तिकडेच फिरून येते, काहीतरी वाईट करून येते, पाप करून येते, आणि घरच्यांना सांगते मी कामाला जाते, पण तिकडे जाऊन सिगरेट ओढते, गांजा फुकते, दारू पिते, आणि 2 दिवस मैत्रिणीकडे राहते, परत एकदम स्वच्छ कपडे बिपडे घालून घरामध्ये एंट्री करते. तिला माहिती नाही येशू वरून पाहतोय. जसं पाप तुमच्यामध्ये येतं, तुमच्या आत्म्याला ते झोपून टाकतं. आता ह्या मनुष्याच्या जीवनामध्ये पाप होतं. काय पाप होतं देवाच्या लोकांनो? पॅरालिसिस म्हणजे पक्षघातीपणा. पॅरालिसिस म्हणजे काय? त्याच्या मेंदूची रक्त पुरवठा होत नाही, त्या ठिकाणी काय होतं? गाठ तयार होती. काय तयार होती? कशाची गाठ तयार होती? रक्ताची. कशाची? आणि रक्ताची गाठ तयार झाल्यानंतर पुढच्या अवयवाला काय होतंय? ब्लड सप्लाय होत नाही, रक्त सप्लाय होत नाही. आणि बायबल सांगतं देवाच्या लोकांनो, रक्तामध्ये जीवन आहे आणि हे जीवन पूर्ण शरीरामध्ये फिरत आहे. ज्या ज्या पार्टला देवाच्या लोकांनो हे जीवन जाईल, रक्त जाईल, त्या त्या ठिकाणी काय येतंय? जीवन येतंय. पण जर देवाच्या लोकांनो रक्ताची गाठ झाली, त्याच्यामधलं जीवन निघून गेलंय. तिथं रक्ताची गाठ झाली, तिथं रक्त पुरवठा होणार नाही, म्हणजे त्या ठिकाणी जीवन नाही. ज्या ठिकाणी जीवन नाही देवाच्या लोकांनो, त्या ठिकाणी तो अवयव काय होईल? मृत होईल, तो कार्य करू शकणार नाही. आता मेंदूमध्ये देवाच्या लोकांनो गाठ आहे, ती गाठ क्लॉट झाली, पॅरालिसिस झालाय, त्याचा अवयव काय करू शकत नाही? काम करू शकत नाही, म्हणजे त्याच्यामधलं जीवन निघून गेलंय. असाच हा मनुष्य असेल, पॅरालिसिस, काहीतरी पाप करून आला असेल आणि पापामुळे देवाच्या लोकांनो तो पॅरालिसिस मध्ये गेला असेल, त्याला पक्षघात झालेला असेल, तो बाजेवर झोपला असेल. आणि जसा बाजेवर झोपला, येशूकडे आणलाय. त्याचा विश्वास पाहून येशू म्हटला, उठ, तुझ्या पापांची क्षमा मी केलेली आहे, उठ. जशी त्याची पापांची क्षमा झाली, तो उठला देवाच्या लोकांनो. आणि जसा उठला देवाच्या लोकांनो, तो मनुष्य परत पापात पडला नाही. तुम्ही आणि मी येशूकडे आल्यानंतर तुमची आणि माझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आपण आत्म्यामध्ये झोपलेले होतो, मेलेले होतो. आदाम हवेने जसे पाप केलं, आत्म्यामध्ये ते मरून गेले, पण ते शरीराने जिवंत होते. तुम्ही आणि मी जर पाप करत असेल तर आत्म्यामध्ये मेलेले, आपण जिवंत नाहीयेत. आणि ह्या मनुष्यामधल्या पापांची क्षमा झाली, तुमची आणि माझ्या पापांची क्षमा झाली. आता तुम्ही आणि मी देवाच्या लोकांना आत्म्यामध्ये काय आहेत? उठलेले आहेत. आता जर आत्म्यामध्ये आपण उठलेला आहे, येशू ख्रिस्त मेल्यातून उठलेला आहे, आपण पण पाप करत होतो, आपण पापातून उठलो, मेल्यातून उठलो, तर देवाच्या लोकांना परत आयुष्यामध्ये येशूकडे जाऊपर्यंत, येशूकडे गेल्यानंतर कधीच पापामध्ये पडायचं नाही. म्हणजे देवाच्या लोकांना तुम्ही कधीच झोपणार नाही आणि बसणार नाही. एकदा देवाने तुम्हाला त्या पापातून उठवलंय, तर मरूपर्यंत देवाच्या लोकांना त्या पापाकडे परत पाहायचं नाही. येशू एकदा मेल्यातून उठलाय, परत ते देवाच्या लोकांना बसला नाही आणि झोपला नाही. काही लोक असतात, पापांची क्षमा प्राप्त होते, सगळ्या गोष्टी त्यांना चांगल्या भेटतात, आणि देवाच्या लोकांना काही मित्र येतात आणि मित्र म्हणतात, चल आपण जेवण करायला जाऊ. जसे जेवण करायला गेले देवाच्या लोकांना, ते म्हणतात, घे रे, तू पहिला दारू घेत होता, थोडी बियर घे. काय घे?
बियर घे. काय घे? बियर. आणि जर मनुष्य देवाच्या लोकांनो हा बियर पाहून जर म्हणत असेल, नाही, माझ्यामध्ये येशू जिवंत आहे, येशू माझ्यामध्ये उठलेला आहे, माझ्यामध्ये पुनरुत्थान झालेलं आहे, माझा आत्मा मेलेला होता, माझ्या आत्म्याचं पुनरुत्थान झालेलं आहे, मी आता दारू घेणार नाही किंवा मी ती बियर सुद्धा घेणार नाही, काहीच घेणार नाही, मी सिगरेट पिणार नाही, कोणतीच वाईट गोष्ट करणार नाही, कारण माझ्यामध्ये पुनरुत्थानाचं शरीर आहे, माझा आत्मा पुनरुत्थान झालेला आहे, मी परत पापात पडणार नाही. परत जे व्यक्ती व्यभिचार करीत होता ती व्यक्ती त्याला भेटेल. कोण करेल? अरे चल आपण फिरायला जाऊ. तो व्यक्ती परत देवाच्या लोकांनो त्या बाईला किंवा त्या स्त्रीला परत भेटणार नाही. तिला सांगेल की माझ्यामध्ये येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि एकदा माझ्या आत्म्याचं पुनरुत्थान झालेलं आहे, एकदा येशूने मला उभं केलेलं आहे, मी बसू शकत नाही माझ्या आत्म्याला, झोपू शकत नाही. कोणाबरोबर? बोला येशू मसीह की, येशू मसीह की. जर तुम्हाला येशूने एकदा उठवलंय तर मरूपर्यंत तुमचा आत्मा उठूनच उभा राहायला पाहिजे. कधीच जमिनीवर किंवा पापात पडला नाही पाहिजे, कधीच बसला नाही पाहिजे, कधीच झोपला नाही पाहिजे. आणि जर तुम्ही तुमच्या आत्म्याला कंटिन्यू उभा केलेलं आहे, तुम्ही विजयाच्या घोड्यावरती स्वर्गाकडे चाललेले आहेत. तुमचा विजयाचा घोडा स्वर्गामध्ये येऊनच स्टॉप घेईल. तुम्हाला कोणी काही पण सांगितलं, कारण तुम्ही पापावरती विजय मिळवलेला आहे. एकदा पापावरती विजय मिळवलाय, परत पाठीमागं पाहायचं नाही. त्याचा अर्थ येशू उठलाय आणि तुम्ही पण आत्म्यामध्ये उठलात. कुणी शेजारची बाई येईल, कुणी आजूबाजूचे लोक येतील, समाजातले लोक येतील, तुम्हाला पापात पाडायचा प्रयत्न करतील, पण त्यावेळेस येशूला तुम्ही प्रूव्ह करून दिलंय की येशू तू मला एकदा उठवलंय, परत मी ही गोष्ट या लोकांच्या खातीर करणार नाही. हे जे लोक माझ्या समाजाला आनंद होईल किंवा माझ्या मैत्रिणीला आनंद होईल, माझ्या मित्राला आनंद होईल, माझ्या लोकांना आनंद होईल, माझ्या घरच्यांना आनंद होईल, त्याच्यासाठी ही चूक करू शकत नाही, मी पाप करू शकत नाही. आणि जे लोक ठाम राहतात ह्या गोष्टींवरती, त्यांचा आत्मा कधीच पापात पडत नाही, कारण त्यांनी देवाच्या लोकांना ठरवलंय की माझा आत्मा एकदा उठलेला आहे, पापामधून उठलेला आहे, या माझ्या आत्म्याला परत पापात पाडायचं नाही. करता थोडं थोडं कधी कोणी पापात पाडता, कधी कधी थोडं थोडं. 100% क्लॅप फॉर जीसस. दुसऱ्या गोष्टी उठवणं देवाच्या लोकांनो, म्हणजे त्या गोष्टीतून तुम्हाला विजय ज्या गोष्टीत तुमचा विजय झालाय, परत त्या गोष्टीत कशाला हार मानायची. एकदा तुम्ही त्या गोष्टीत विजय मिळवलाय, परत 4 वेळेस त्या गोष्टीत हार मानू नका. एकदा विजय प्राप्त केलाय, सरळ उभा राहा आणि ते विजयाच्या पाठीमागे चाला. तुमचा आत्मा, तुम्ही कधीच पापात पडणार नाही. कधी कधी होतं सगळे दरवाजे बंद दिसते का? तुम्ही प्रभू बरोबर कनेक्टेड नसतात, तुम्ही बायबल वाचत नाही, प्रार्थना करत नाही, कमी होऊन एक दिवस वाचतात, दिवसाआड वाचताल, नंतर 5 दिवसांनी वाचताल, आणि एक दिवशी असं येतो की देवाच्या लोकांना बायबल वाचूशी वाटत नाही, प्रार्थनेला बसूशी वाटत नाही. बरोबर आहे? वाटतं कधी कधी असं. किती लोकांना वाटतं? खरं सांगा, हात वरती करून चांगले दाखवा की मला नाही वाटत पास्टर कधी कधी. याचा अर्थ देवाच्या लोकांना कनेक्शन थोडं कसं झालेलं आहे, वीक सिग्नल यायला लागलेला आहे. कसं सिग्नल? वीक सिग्नल. जर वीक झाला तर बोलणं बरोबर येत नाही, ऐकू येत नाही. तुमच्या सिग्नलची क्वांटिटी वाढवावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला जास्त प्रार्थना करावं लागेल, बायबल वाचावं लागेल, देवाचा शब्द ऐकावं लागेल. जसं तुम्ही ऐकताल, परत सिग्नल जास्त प्रमाणात येईल, तुम्हाला प्रभूचं बोलणं ऐकायला येईल, तुम्ही प्रभूशी बोलताल. दुसऱ्या गोष्टीतून एकच सांगायचंय, एकदा येशूने तुम्हाला पापातून उठवलंय, परत बसायचं नाही. एकदा एका गोष्टीवरती तुम्हाला विजय दिलाय, परत हारायचं नाही. सैतान टपूनच आहे देवाच्या लोकांना तुम्हाला पकडायला आणि त्या गोष्टीमध्ये टाकायला. मग कोणाला राग आला तरी चालेल, कोणाला बोलले तरी चालेल, पण माझा येशू दुखवला गेला नाही पाहिजे. तुम्हाला इथं दुःख होईल थोडं, पण ते दुःख परमेश्वर आनंदात बदलेल आणि त्या लोकांचं पण तारण होऊन जाईल, कारण तुम्ही ठरवलंय मला बसायचं नाही, मला पापात पडायचं नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही असा निर्णय घेता ना, देव आशीर्वादांचे दरवाजे एक ओपन करीत चालतो. जॉबचा हायर लेवलचा दरवाजा ओपन होईल, लग्नाचा दरवाजा ओपन होईल,
सामर्थ्याने भरण्याचा दरवाजा ओपन होईल. देवदूत येऊन तुमच्या बोलण्याचा दरवाजा ओपन होईल. साक्षात येशू तुमच्याशी येऊन बोलल, कारण तुम्ही खाली ठरवलं की मी बसणार नाही, मी पापात पडणार नाही. आणि ज्यावेळेस तुमचं कनेक्शन सरळ असते, प्रभू पण त्याचं कनेक्शन तुम्हाला जोडतो. आणि ज्यावेळेस त्याचं कनेक्शन जोडलं जातं, माणूस सुपर नॅचरल राहत नाही, सुपर नॅचरल बनून जातो. दुसरी गोष्ट देवाच्या लोकांनो, दुसरा शब्द स्वर्गातून आलेला मंडळीसाठी ना आपल्यासाठी, एकदा तुम्हाला पापातून उठवलंय प्रभूनी, परत पापात पडायचं नाही, परत पाठीमागं पाहायचं, परत अविश्वासामध्ये जायचं, परत शापामध्ये जायचं, अशी कोणतीच गोष्ट करायची नाही की देवाच्या लोकांनो परत तुम्ही त्या गोष्टीत पडतात. एकदा उठले नाही तर प्रत्येक पुनरुत्थानाच्या दिवशी उठायचं, 2-3 महिन्यांनी परत झोपायचं, परत पडायचं, परत उठायचं, परत पडायचं, परत उठायचं. ते लोक त्या अभिषेकापर्यंत जात नाही, ते लोक त्या सामर्थ्यात उभा होत नाही. पेत्राकडे पाहिलं तुम्ही, एकदा पेत्राला पुनरुत्थानाचं सामर्थ्य कळलं, पेत्र उभा राहिला. बायबल सांगते देवाच्या लोकांनो, पेत्राला उलट लटकावलं मारायच्या वेळेस, उलट. येशूला सरळ लटकावलं क्रॉसवरती, पेत्राला उलट लटकावलं. पण तो देवाच्या लोकांनो जरी क्रॉसवरती उलट लटकलेला होता, पण आत्म्यात तो उभाच होता, कारण तो येशूला तारणारा म्हणून स्वीकारलं एकदा, परत सोडायला तयार नव्हता. म्हणजे पेत्राची किती तो एकदम डेडिकेशन आहे, किती येशूला कनेक्टेड आहे देवाच्या लोकांना. तुम्हाला कोणतरी 4 लोक बोलले का तुम्ही लगेच काय करणार? पडायला लागणार. कुणी इमोशनल केलं, परत पापात पडणार, परत भेटणार. असं काय करायचं नाही. प्रेज द लॉर्ड. एकदा तुम्ही उभा राहिलात, शेवटच्या क्षणापर्यंत काही, हे शरीर एकदा मरल, पण आत्मा येशूकडे जाईल, कारण आत्म्याला तुम्ही उभं केलेलं आहे. आणि जर ह्या आत्म्याला पापात पाडलंय तर आत्मा वर जाणार नाही, अधोलोकात जाईल. समजते की नाही? प्रेज द लॉर्ड. एकदा तुम्ही पापातून उठलात तर परत पडायचं नाही. तिसरी देवाच्या लोकांना गोष्ट आपण पाहणार आहेत, मत्ती याचा 28 अध्याय आणि 7 वचन. आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे. पहा, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे, तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. पहा, मी तुम्हाला हे सांगितले आहे. तिसरा शब्द आहे देवाच्या लोकांनो, स्वर्गातून आलेला, तुमच्या आणि माझ्यासाठी. काय आलाय स्वर्गातून देवाच्या लोकांनो? लवकर जाऊन शिष्यांना सांगा की तो मेलेतून उठला आहे. पहा, तुमच्या आधी तो गालिल्यात जात आहे, तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. कुठं तुम्हाला दृष्टीस पडेल? येशू कुठं दृष्टीस पडेल? दृष्टीस कुठं पडेल? गालिलात. मग नाझरेत मध्ये का नाही? बेथेल मध्ये का नाही? गालिलातच का पहिल्यांदा दृष्टीस पडेल? तुम्ही विचार केलाय की नाही? येशू सांगितलंय की मी गालिलातच परत शिष्यांना दृष्टीस पडेल. एकदा तिथं मरियेला कबरेसमोर त्याने दर्शन दिलं, एकदा भेटला त्या स्त्रियांना. एकाही शिष्याला कुठंच भेटला नाही. डायरेक्ट कुठं भेटला पहिल्यांदी? गालिलामध्ये. असं काय आहे गालिलामध्ये? गालिलमध्ये काय आहे असं देवाच्या लोकांनो, की येशू म्हणत आहे की मी तुम्हाला दृष्टीस गालिलामध्ये पडेल. गालिल या शब्दाचा हिब्रू अर्थ होतो देवाच्या लोकांनो सर्कल. काय होतो? सर्कल. सर्कल म्हणजे काय? गोल. गोल. आता देवाच्या लोकांनो, जर प्रवास एका ठिकाणून निघलात तुम्ही आणि ते सर्कल प्रवास असेल, शेवटी परत त्याच ठिकाणी तुम्ही पोहोचणार. कळलंय? जर प्रवास तुमचा गोल असेल तर देवाच्या लोकांना हा प्रवास कधीच संपणार नाहीये. हा प्रवास कधीच संपणार नाही. सर्कल येते, स्टार्ट केलंय, इथून स्टार्ट केलंय, परत पोहोचले, परत सरळ ते व्हील सारखं सर्कल फिरत राहील. म्हणजे ज्या ठिकाणाहून निघलात त्या ठिकाणाहून आले, परत देवाच्या लोकांनो ते सर्कल फिरत राहील. म्हणजे त्या सर्कलला स्टॉपच नाही. स्ट्रेट तुम्ही प्रवास केलात, ती लाईन कुठतरी जाऊन थांबणार आहे. तुम्ही ट्रायंगल मध्ये प्रवास केलात देवाच्या लोकांनो, तो ट्रायंगल कुठतरी एक कोण तयार होऊन कुठतरी तो थांबणार आहे. पण हे सर्कल देवाच्या लोकांनो, या सर्कलला कोणच नाहीये, कुठं थांबायचंच नाहीये. हा सर्कल देवाच्या लोकांनो सारखा फिरणार आहे. येशूने त्याची सेवा देवाच्या लोकांनो पहिल्यांदा सुरुवात केली. ती सुरुवात देवाच्या लोकांनो, सेवा पहिली
गालिला मधूनच केली. पहिला चमत्कार देवाच्या लोकांनो काना गावातला केला, तो गालिल्यामधूनच केला. पाण्याचा द्राक्षरस बनवला, गालिल्यामधूनच देवाच्या लोकांनो त्यांनी बनवला. सेवेची सुरुवात देवाच्या लोकांनो गालिल्यामधूनच केली. त्याचं होम टाउन देवाच्या लोकांनो गालिल्यामध्येच होतं. त्याने अनेक लोकांना देवाच्या लोकांनो पहिले शिष्य त्याचे जे पकडले, त्याने निवडले देवाच्या लोकांनो, ते गालिल समुद्रावरतीच मासे पकडणारे होते. कुठं होते ते? कुठं होते? गालिल समुद्रावरती. शिष्य पेत्र देवाच्या लोकांनो, याकोब, आंद्रिया, येशूचे पहिले शिष्य देवाच्या लोकांनो, हे शिष्य कुठं पकडले येशूने? गालिल समुद्रामध्ये मासे पकडत असताना देवाच्या लोकांनो या शिष्यांना त्यांनी पकडलं. येशूने पहिला चमत्कार काना गावातच केला, पाण्याचा द्राक्षरस करूनच केला देवाच्या लोकांनो. आणि येशू जर पहिला चमत्कार, पहिली सेवा, पहिले सगळ्या गोष्टी गालिला मधून करणारे, तर पुनरुत्थानात उठल्यानंतर पण देवाच्या लोकांनो येशू तिथूनच त्याचे शिष्य गालिला मधूनच सेवा स्टार्ट करणार आहेत. गालिला मधून जी सेवा निघली, 12 शिष्यांनी जी सेवा केली, ती जगाच्या सगळ्या कोपऱ्या कानामध्ये पोहोचली. आणि ती जी सर्कल आहे देवाच्या लोकांनो, फिरणारं सर्कल, सेवेचं सर्कल, शुभवर्तमानाचं सर्कल, स्वार्थेचं सर्कल, ते आतापर्यंत कोणी बंद करू शकलं नाही. कारण ती येशूने सुरुवात केलेली आहे, ती देवाच्या वचनाने सुरुवात केलेली आहे. आणि जर देवाच्या लोकांनो गालिली मधून गोष्टी सुरू होतात, तर देवाच्या लोकांनो शेवटी गालिला मध्येच तुम्हाला आणि मला एक दिवशी जावं लागेल. तुम्हाला कळलं नाही वाटतंय? तुम्ही गालिली मध्ये स्वर्गातून खाली उतरणार आहेत जैतुनाच्या डोंगरावर. लक्षात ठेवा, तुम्ही इथं जरी असेल त्या सर्कल मध्ये तुम्ही आहात. हे सर्कल फिरणार आहे, या सर्कल मध्ये जगातले लोक आहेत सगळे, आणि शेवटी कुठं भेटणार आहेत? गालिली मध्ये. सुरुवात गालिली मधून झाली देवाच्या लोकांनो, आणि सगळे देवाच्या लोकांनो फिरत फिरत जगातलं सर्कल देवाच्या लोकांनो हे एकदा येऊन गालिली मध्ये सगळे जण भेटतील. मग येशूला पण देवाच्या लोकांनो पहिल्या शिष्यांना भेटायचं होतं गालिली मध्येच. पुनरुत्थानानंतर गालिली सेंटर पॉइंट होता, स्टार्टची सुरुवात होती. गोष्टी सुरुवात करायच्यात आज तुम्हाला तुमच्या जीवनामधल्या, करायच्यात. कोणत्या गोष्टी करायच्या सुरुवात तुम्हाला आज? आम्हाला काही सुरुवात करायचं नाहीये पास्टर, आम्हाला आज ईस्टरचा संदेश ऐकायचा आहे, नाश्ता जेवण करायचंय ना, आम्हाला जायचंय. बरोबर, आमची बस वाट पाहते, आमची गाडी वाट पाहते, आमचे घरचे वाट पाहते, आम्हाला काही सुरुवात करायची नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक उदाहरण घेऊ, त्याच्यानंतर तुम्हाला हे गालिल समजेल. गालिल काय चीज आहे? उत्पत्ती याचा 29वा अध्याय 3रं वचन. सर्व कळप तेथे जमल्यावर विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून मेंढरांना पाणी पाजत, आणि मग तो परत जागच्या जागी विहिरीच्या तोंडावर ठेवत. याकोब ज्या वेळेस देवाच्या लोकांनो त्याच्या मामाकडे गेला, आणि मामाकडे गेल्यानंतर देवाच्या लोकांनो याकोबाने एक विहीर होती, आणि त्या विहिरीवर पाहिलं की एक धोंडा ठेवलेला आहे, आणि तिथं 3 कळप आहेत. आणि त्या कळपाकडे त्यांनी पाहिलं, याकोब विहिरीवरती उभा आहे देवाच्या लोकांनो, आणि तो याकोब म्हणत आहे की इथं माझा मामा राहतो या गावामध्ये, तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणते, हा तुमचा मामा माहिती आहे, लबन आम्हाला. ठीक आहे, त्याची मुलगी तिकडे आहे, ती राहील. आणि मग तो म्हटला की हा धोंडा काढा, आणि ह्या मेंढरांना काय करा? पाणी द्या. काय करा? हा धोंडा काढा आणि पाणी द्या. ते म्हटले, नाही, आम्ही हा धोंडा काढू शकत नाही जोपर्यंत सगळे मेंढर त्या विहिरीच्या जवळ जमत नाही, सगळ्यांचे मेंढर त्या विहिरीच्या जवळ जमत नाही, तोपर्यंत आम्ही हा धोंडा काढू शकत नाही. हा धोंडा काढू शकत नाही जोपर्यंत सगळ्यांचे मेंढर त्या विहिरीच्या अवतीभोवती पाण्यासाठी जमत नाही, तोपर्यंत आम्ही धोंडा काढू शकत नाही. बायबल सांगतं देवाच्या लोकांना, राहेल आली. राहेलला देवाच्या लोकांनो याकोबाने ओळख दिली, आणि याकोब रडायला लागला. आणि बायबल सांगतं याकोबाने तो धोंडा काढला. जो गोल सर्कलचा धोंडा होता त्या विहिरीवरती, सेम देवाच्या लोकांना गोल सर्कल त्या गालिला मध्ये, तो धोंडा काढला, बाजूला ठेवला, त्याच्यातून पाणी काढलं, आणि सगळ्या देवाच्या लोकांना मेंढरांना त्याने पाणी पाजलं. काय केलं? सगळ्या मेंढरांना
पाणी पाजलं. जसं सगळ्या मेंढरांना त्या याकोबाने पाणी पाजलं देवाच्या लोकांनो, सगळे मेंढर देवाच्या लोकांनो तृप्त झाले. पाणी आहे विहिरीमध्ये, पाणी विहिरीमध्ये आहे, पण देवाच्या लोकांनो विहिरीवरती धोंड आहे. मेंढर विहिरी जवळ आल्यानंतर तो धोंडा काढणार आहे, पण याकोबाने देवाच्या लोकांनो राहेल आल्याच तो धोंडा काढून घेतलाय. पाण्याच्या आणि मेंढरांच्या मध्ये एक गोल सर्कल धोंडा आहे. काय आहे? विहीर कशी असते? त्रिकोणी असते का? गोल असते. मग देवाच्या लोकांनो येशू ख्रिस्त कबरेमध्ये आहे, त्याच्या प्रवेशद्वाराला एक धोंड ठेवलेली आहे, ती पण गोल आहे. देवाच्या लोकांनो ती पण गोल आहे. जर देवाच्या लोकांनो विहिरीवरची धोंड काढल्यानंतरच पाणी बाहेर येईल, तसं देवाच्या लोकांनो येशू ज्या कबरेमध्ये आहे त्या कबरेची धोंड काढल्यानंतरच देवाच्या लोकांनो येशू त्या कबरेमधून बाहेर येईल. म्हणजे तुम्हाला धोंड काढणे गरजेचं आहे. जर तुम्हाला आतली गोष्ट पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामधली ती सर्कलची धोंड काढली पाहिजे. जर ती सर्कलची धोंड तुम्ही काढलेली असेल, जसं गालील सर्किट आहे, सर्कल आहे, त्या सर्कल मध्ये फिरत आहे ते गालील, येशूने सेवा सुरू केली. जर तुम्हाला देवाच्या लोकांनो नव्याने एक काहीतरी गोष्ट सुरुवात करायची आहे तर तुम्हाला गालिली सारखं गालिली मध्येच जावं लागेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण देवाच्या लोकांनो सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला ती धोंड बाजूला करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. येशू गालिलीमध्ये पोहोचलाच नसता जोपर्यंत ती धोंड बाहेर काढली नाही. त्या मेंढरांना पाणी भेटलंच नसतं जोपर्यंत याकोबाने देवाच्या लोकांनो ती धोंड बाहेर काढली नाही. जर याकोब धोंड बाहेर काढू शकतो, देवदूत देवाच्या लोकांनो ती धोंड बाजूला काढू शकतो, येशू बाहेर येऊ शकतो, तर आज पण देवाच्या लोकांनो तुमच्या जीवनातली सैतानाने जी धोंड ठेवलेली तो येशू ख्रिस्त पाडून टाकील, बाजूला काढून टाकील आणि तुम्ही परत एक नवीन जीवनाची सुरुवात करताल, ज्याला सुरुवात करण्याची गरज आहे. करायची सुरुवात कोणाला? तेव्हा मी आज नंतर 2-2 तास तुझ्या प्रेयर मध्ये बसल, तेव्हा मी बायबल वाचल, तेव्हा मी तुझ्या उपस्थितीमध्ये बसल. कुणी पाप केलं असलं तरी चालेल. तुमच्याकडून काल पाप झाले, 10 दिवसांनी पाप झाले, 1 महिन्याने पाप झाले, 6 महिन्यात पाप झाले, चालल. पण आज एक नवीन सुरुवात करा. करायची लोकांना तुम्हाला सुरुवात, एक नवीन सुरुवात. की अशी सुरुवात देवाच्या लोकांनो की आतल्या गोष्टी, स्वर्गातल्या गोष्टी तुमच्याकडे येतील, स्वर्गातलं सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल, स्वर्गातले देवदूत तुमच्याकडे येतील, स्वर्गातला यहोवा परमेश्वर येशू तुमच्याकडे येईल. तुम्हाला ती धोंड काढण्याची गरज आहे. आणि येशू आज ती धोंड तुमच्या मधली तोडून टाकणार आहे, बाजूला करणार आहे. जे लोक म्हणत असतील की मला परत एक नवीन सुरुवात करायची, प्रभूने सुरुवात सेवेची शिष्य निवडताना गालिलातून केली, पुनरुत्थानातून आल्यानंतर पण पहिला दृष्टांत पहिल्या लोकांना शिष्यांना भेटला, देवाच्या लोकांनो तो गालिलामध्येच. आणि आज तुम्ही म्हणत असाल मला एक नवीन सुरुवात करायची पुनरुत्थानानंतर, प्रभूच्या एक पुनरुत्थानाच्या शरीराबरोबर, तर देवाच्या लोकांनो आपले डोळे बंद करा आणि प्रभूला सांगा ही गोष्ट माझ्या या वर्षी मी ती केलेली आहे प्रभू, पण आज पुनरुत्थान मला कळलंय, मला क्षमा कर आणि एक नवीन अशी सुरुवात कर माझ्याद्वारे. देवाच्या लोकांनो एक वेगळ्या अभिषेकामध्ये मला घेऊन जा. दुसऱ्या येणारं पुनरुत्थान आहे 2027च्या आत, तुम्ही सामर्थ्याने भरलेले असताल, यापेक्षाही जास्त तुम्ही प्रार्थना केल्या, त्या सगळ्या प्रार्थनेचं उत्तर या 1 वर्षाच्या आत परमेश्वर तुम्हाला देऊन टाकेल. ज्या गोष्टी अडलेल्या आहेत त्या परमेश्वर काढून टाकेल आणि ते आशीर्वाद तुमच्याकडे येतील. पण तुम्हाला एक गोष्ट करायची आज, प्रभू मला एक नवीन सुरुवात करायची, नवीन. आज नंतर मी तुझ्या उपस्थितीत बसल, तुझ्या प्रार्थनेत बसल, बायबल वाचण्यात बसल, सामर्थ्याने भरेल. तेव्हा मला एक सुरुवात नवीन करायची आज, चांगली सुरुवात. मी खोटं बोलणार नाही, मी पाप करणार नाही, मी रागवणार नाही, मी व्याभिचार करणार नाही, मी दारू पिणार नाही, मी या जगातल्या वाईट गोष्टीसारखं राहणार नाही. प्रभू आज मला एक नवीन सुरुवात करायची, जी सुरुवात आतापर्यंत कधीच झाली नाही. प्रभू येशू अशी सुरुवात तुम्हाला करून देणार आहे. गालिलातून पुनरुत्थानानंतर आमच्यासाठी एक नवीन सुरुवात करणारा तू देव आहे, तू येशू आहे. आज पण देवाच्या लोकांना पुनरुत्थानाचा दिवस आहे, मला पण देवाच्या लोकांना माझ्या जीवनामध्ये एक नवीन सुरुवात करायची. मी कोणाचं मन दुखवणार नाही, मी स्वतः मन दुखवेल. मला बोलले तरी चालेल, मला नाकारलं तरी चालेल, पण प्रभू तुझं वचन मी नाकारणार नाही.
मला एक नवीन सुरुवात करायची. आज एक पश्चाताप करून सुरुवात करा. एक सुरुवात. जगाच्या गोष्टी नको आहेत, वाईट गोष्टी, पाप नकोय, व्यभिचार नकोय, लोभ नकोय, गाडी बंगला नकोय. प्रभू मला तू पाहिजे येशू. एक नवीन सुरुवात मध्ये तू आणि मी असेल, आणि अशी ती सुरुवात असेल आज नंतर पुढच्या पुनरुत्थानाच्या 1 वर्षाच्या आत मी ज्या मागितलेल्या गोष्टी माझ्या हातात असतील. पण एक नवीन सुरुवात करा. नवीन सुरुवात आज प्रभूसाठी. क्षमा मागा. त्याला मन दुखवलं असेल तर क्षमा मागा. क्षमा करून क्षमा मागा, क्षमा करा. तुमचं मन कुणी दुखवलंय त्यांना क्षमा करा. आज त्यांना विसरून टाका. एक नवीन सुरुवात गालिलीतून जशी येशूने केली तुमच्या जीवनातली एक नवीन सुरुवात होऊ दे. अशी सुरुवात ती एक वेगळी असेल. मी मोबाईल पाहणार नाही, मी टाइमपास करणार नाही, मी जेवढा पाहिजे तेवढाच मोबाईल पाहिल, मी टीव्ही पाहणार नाही, मी वाईट मित्र सोडून देईल, दारुडे मित्र सोडून देईल, वाईट गोष्टी त्यांच्यात जाणार नाही. जे लोक मला नरकाच्या वाटेवरती नेणार आहेत मी त्यांच्यामध्ये बसणार नाही, उठणार नाहीये. मला एक नवीन सुरुवात करायची आज. या जगाच्या पापामध्ये मी फसणार नाहीये. प्रभू ज्याचं मन दुखवलंय येशूला सांगा की प्रभू याचं मन मी दुखवलंय, याने माझं मन दुखवलंय. प्रभू मी त्याला क्षमा करते, त्यांनी मला क्षमा करावा अशी कृपा कर. आणि एक नवीन सुरुवात प्रभू तुमच्यासाठी सुरुवात करत आहे. पुनरुत्थानानंतर सेवेची सुरुवात करत आहे. ज्याची सेवा बंद पडली असेल प्रभू सेवा वाढवत आहे. ज्याचे अन्य टंग्स ज्याला येत नाहीये, अन्य भाषा ज्याला येत नाहीये, आणि ते म्हणतील की आज प्रभू मला एक पुनरुत्थानानंतर एक नवीन सुरुवात करायची. स्वर्गातली अन्य टंग्स तुम्हाला येईल, एक नवीन भाषा येईल. ज्यांना येते त्यांना एक नवीन शब्द स्वर्गातून परमेश्वर पुरवेल. काय गोष्ट आहे तुमच्या जीवनामध्ये एक नवीन सुरुवात करण्यासाठी? कितीतरी दिवसासाठी तुम्ही प्रार्थना करत असतात, प्रभू मला ते घर नाहीये, गाडी नाही. त्याच्या अगोदर देवा मला तुझ्या अभिषेकाने भरायचंय, एक नवीन सुरुवात करायची. बायबल सांगते या गोष्टी तुमच्या पाठीमागे येतील. लग्नासाठी तुम्ही प्रार्थना करत असतात, तुमच्या मुलांच्या मुलींच्या स्वतःसाठी, पण एक नवीन सुरुवात आज नंतर करायची. तयार आहेत तुम्ही? थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. पवित्र परमेश्वरा, आज मी प्रार्थना विनंती करतो प्रभू, पुनरुत्थानानंतर प्रभू तू पहिल्यांदा शिष्यांना प्रभू गालिलामध्ये भेटला, जिथं तू सेवा चालू केली, जिथं शिष्य निवडले प्रभू, एक नवीन सुरुवात झाली प्रभू परमेश्वरा. आणि देवा आज मी प्रार्थना विनंती करतो प्रभू, जी धोंड ते आशीर्वाद येऊ देत नाही प्रभू, जी कबरेला लावली होती देवदूताने काढली, जी त्या विहिरीच्या पाण्याला लावली होती ती काढली प्रभू. आज देवा ज्या धोंडी आहेत प्रभू तुझ्यामध्ये आणि या लोकांमध्ये, ते सर्व अडखळण येशूच्या नामात निघून जाऊ दे प्रभू. पापांची क्षमा कर, पश्चातापाचा आत्मध्ये, क्षमेचा आत्मध्ये, आणि आज नंतर एक नवीन सुरुवात होऊ दे प्रभू. अशी सुरुवात प्रभू परमेश्वरा जे मी प्रार्थना केली या 1 वर्षाच्या आत त्या गोष्टी मला प्राप्त होऊ दे. माझ्याच्या स्वर्गातल्या गोष्टी येऊन बोलू दे प्रभू. मला तुला भेटायचंय येशू, तुझ्या देवदूतांना भेटायचंय. मला स्वर्गात घे, माझ्या परिवाराला स्वर्गात घे प्रभू. पुनरुत्थानाचं सामर्थ्य आम्हाला कळलंय देवा. आम्ही मेल्यातून उठणार आहेत प्रभू. तू येशील त्यावेळेस देवाच्या लोकांनो, आम्ही प्रभू परमेश्वरा मरणार नाहीत प्रभू. आम्ही पण मेलो त्यावेळेस असेल तो आम्ही उठू, आणि जर तू आत्ता आला देवा आम्ही तुझ्या बरोबर निघून जाऊ. हे सामर्थ्य आम्हाला कळलंय, तो विजय आम्हाला कळलाय प्रभू. प्रत्येक तोंड तुमच्या मधली आणि येशू मधली येशूच्या नामात निघून जाऊ दे. फ्री इन द नेम ऑफ जीसस. फायर इन द नेम ऑफ जीसस. येशूच्या नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन. ज्या लोकांनी आत्म्यापासून एक नवीन सुरुवात करायचं योजलंय, तुम्हाला 21 दिवसाच्या आतच एक साईन असं येईल की तुम्ही एक नवीन सुरुवात केलेली तुम्हाला कळेल. 21 दिवस. किती? 21 दिवस. आज नंतरचे जे 21 दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक साईन येईल, काही पण साईन येईल. आज लोकांनी ज्यांनी ठरवलं की एक नवीन सुरुवात करायची, ते साईन काही पण असेल, पण प्रभू तुम्हाला ते साईन आल्यानंतर, ती जीवनात ती गोष्ट घडल्यानंतर तुम्हाला दाखवेल की मी तुझ्या बरोबर आहे आणि त्या गोष्टी मी पूर्ण करणार आहे. 4थी गोष्ट देवाच्या लोकांना काय? 4थी गोष्ट मार्क याचा 16:15. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र होईल.
काय चौथी गोष्ट? संपूर्ण सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला म्हणजे काय? निर्मितीला. कोणाला? ह्या निर्मितीला जाऊन काय करा? तुम्ही स्वार्थ करा. काय करा? स्वार्थीची घोषणा करा. स्वार्थीची घोषणा या संपूर्ण सृष्टीला करा. इंग्लिश मध्ये काय वर्ड आहे? गो इन टू ऑल द वर्ल्ड अँड प्रीच द गॉस्पल टू ऑल क्रिएशन. क्रिएशन म्हणजे काय? गॉस्पल म्हणजे काय? स्वार्थ. आणि गॉस्पलचा जर आपण अर्थ पाहिलं देवाच्या लोकांनो, गुड न्यूज. काय सांगायचे तुम्हाला? पूर्ण स्वार्थेला पहिली गोष्ट गुड न्यूज सांगायची, चांगली बातमी सांगायची. कुठे सांगायची? पूर्ण जगाला सांगायची. काय सांगायची देवाच्या लोकांनो? कोणाला सांगायची ही बातमी देवाच्या लोकांनो? पूर्ण जगाला. कोणाला सांगायची? जे देवाने क्रिएटर केलेले, जे बनवलेले आहेत, त्याच्या हाताने बनवलेले आहेत, शब्दाने नाही, ज्याच्या हाताने बनवलेले आहेत, त्यांना जाऊन देवाच्या लोकांना गुड न्यूज द्यायची. हाताने तुम्ही आणि मी, जगातले सगळे लोक देवाच्या लोकांना देवाने बनवलेले आहेत, त्यांना जाऊन सांगायची, स्वार्थ सांगायची. काय स्वार्थ सांगायची? काय गुड न्यूज द्यायची? तुमच्या आणि माझ्यासाठी, पापांसाठी. पहिली गोष्ट काय सांगायची? जीवनाबद्दल सांगायची. जीवन काय? लाईफ काय? देवाच्या लोकांनो, तुम्ही आणि मी हे जिवंत कसे आहेत? मातीतून बनवले, आपल्या हातातून स्वतःचा श्वास टाकला, त्यांच्यामध्ये प्राण आला, ते बागेमध्ये ठेवले. आणि देवाच्या लोकांनो, सैतान त्या ठिकाणी आला, त्यांना भुरळ पाडली. येशूने सांगितलं या झाडाचं फळ खाऊ नका देवाने, आणि त्यांनी त्या झाडाचं फळ खाल्लं. मरण त्यांच्यामध्ये आलं देवाच्या लोकांनो. आणि मग देवाने शाप दिला आदाम आणि हवेला. काय शाप दिला? आदामला काय शाप दिला? तुला कष्टाने खावं लागेल प्रत्येक गोष्ट. आणि हवेला काय शाप दिला? तुझी डिलिव्हरी काय होईल? वेदनादायक, एकदम पीडादायक होईल, तुला त्रास होईल त्या डिलिव्हरी मध्ये. आणि शापाला काय शाप दिला? तू पोटावर चालशील आणि काय? माती खाशील. म्हणजे आणि शाप दिल्यानंतर देवाने काय केलं? आदाम आणि हवेला काय केलं? एदेन बागेच्या बाहेर काढून दिलं. मग देव एदेन बागेमध्ये होता, पण आदाम हवे नव्हते. मग त्यांना स्वतः कष्टाने जीवन जगावं लागलं. त्यांच्या जीवनामध्ये मृत्यू आला एक पाप केल्यानंतर. पण परमेश्वर देवाच्या लोकांनो परमेश्वर आहे, त्यांच्यामधलं जीवन निघून गेलं. मग देवाच्या लोकांनो येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्यांनी तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मरियेला निवडलं. पवित्र आत्मा तिच्यावरती आला, परस्पर देवाची छाया आली, त्याच्यामुळे येशूचा जन्म झाला. आणि येशूचा जसा जन्म झाला, देवाच्या लोकांनो तुमच्या आणि माझ्यासाठी येशू वधस्तंभावरती गेला. आणि वधस्तंभावरती गेल्यानंतर तिसरी गोष्ट लोकांना सांगायची पुनरुत्थानाबद्दल. समजलं? स्वार्थ कशी करायची? पहिली गोष्ट जीवनाबद्दल, दुसरी गोष्ट मृत्यूबद्दल, येशूच्या मृत्यूबद्दल, आपल्या मृत्यूबद्दल, आणि तिसरी गोष्ट देवाच्या लोकांनो स्वार्थ करत असताना पुनरुत्थानाबद्दल सांगायची. येशूने सांगितलं पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवील तो जगेल, तो मरणार नाही. ही जी महत्वाची गोष्ट आहे देवाच्या लोकांनो, तुम्ही या क्रिएचरला, सगळ्या जगातल्या लोकांना सांगा पुनरुत्थानाचं सामर्थ्य. कारण देवाच्या लोकांनो जो शाप तुमच्या आणि माझ्यावरती स्वर्गातून आला होता, येशूने ते सगळं पाप शाप आपल्यावरती घेतले. आणि देवाच्या लोकांनो तो मेल्यातून उठला. जर येशू मेल्यातून उठलाय, ज्याला तुम्ही स्वार्थ सांगणार आहे तो येशूवर विश्वास ठेवेल आणि तो पण मेल्यातून उठेल. प्रेज द लॉर्ड. तो कधीच नरकात जाणार नाही, त्याचा परिवार कधीच नरकात जाणार नाही, कुणीच त्याचे खानदान नरकात जाणार नाही. ज्यांनी येशूवरती विश्वास ठेवलाय तो. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य देवाच्या लोकांनो तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही सांगितलं नाही पाहिजे. चर्चमध्ये आल्यानंतर आंधळ्यांना दृष्टी देते, रॉंग. चर्चमध्ये आल्यानंतर आरोग्य प्राप्त होतं, रॉंग. चर्चमध्ये आल्यानंतर संसार चांगला चालतो, रॉंग. चर्चमध्ये आल्यानंतर शांती समाधान भेटते, रॉंग. काय सांगितलं येशूने तुम्हाला? अहो, त्यांना शांती भेटली, सगळं चांगलं झालं, ते परत बाहेर जातील, ते परत पहिल्या लाईफ मध्ये जगतील. त्यांना आरोग्यातून बाहेर आले, ज्याला मुलगा नाही मुलगा झाला, बात खतम, ते परत त्यांच्या जीवनामध्ये जगतील. त्यांना स्वार्थ माहितीच नाहीये. हाय माहिती त्यांना स्वार्थ,
पुनरुत्थान माहितीये त्यांना. जे लोक अशी स्वार्थ सांगतात ती स्वार्थ नाहीये. नीट ऐका. स्वार्थ जीवन तुमचं आणि माझं, येशूचं जीवन, येशूचा मृत्यू आणि येशू पुनरुत्थान उठलाय, ही स्वार्थ सांगायला पाहिजे. तुम्ही आणि मी मेलो तरी उठणार आहेत, स्वर्गात जाणार आहेत, कारण येशू पुनरुत्थान झालेला आहे, तो मेल्यातून उठलेला आहे. ही स्वार्थ सांगायला पाहिजे. आणि ज्यावेळेस ही स्वार्थ मनुष्याला कळेल, त्याच्या पुढे तुम्ही काही पण ठेवा, तो तिच्याकडे जाणारच नाही. मार्था आणि मरिया, भाऊ लाजर मेलाय, निरोप पाठवलाय, येशू आलाच नाही, कबरेत ठेवलाय. येशू नंतर आलाय आणि येशू आल्यानंतर देवाच्या लोकांनो ती मरिया पळत गेली. मग ती येशू तुम्ही इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. मार्था पण आली, मरिया पण आली, परत तेच सेंटेन्स, तुम्ही इथं येशू असता तर माझा भाऊ मेला नसता. त्यांना माहिती होतं येशू इथं असता जिवंतपणे प्रार्थना केली असती, लाजर मेला नसता. त्यांना माहितच नव्हतं की येशू पुनरुत्थान आणि जीवन देणार आहे. येशू मार्थेला बोलत असताना बोलतोय की मीच पुनरुत्थान आहे, मीच जीवन आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवेल तो मरणार नाही, तो जगेल. तिला वाटलं बायबल मध्ये लिहिलेलं आहे असं. नीट आहे का? तिला वाटतं की बायबल मध्ये लिहिलेलं असं आहे आणि मग तुम्ही ज्यावेळेस येताल त्यावेळेस आम्ही सगळे उठू हे आम्हाला माहिती आहे. म्हणजे ज्या गोष्टी लिहिल्या त्याच्यावरती तिचा विश्वास होता. कोणत्या गोष्टी बायबल मध्ये लिहिल्या त्या गोष्टीवरती तिचा विश्वास होता की येशू ज्या वेळेस येईल त्यावेळेस मेलेला लाजर पण उठल आणि आम्ही पण उठल, असा ते लिहिलेल्या गोष्टींवरती विश्वास होता. म्हणजे हा विश्वास कोणता आहे? फंडामेंटल फेथ. फंडामेंटल फेथ म्हणजे काय? मूळ विश्वास म्हणजे काय? म्हणजे ज्या गोष्टीला काहीतरी सायन्स प्रूफ देतं, ज्या गोष्टीला बायबल प्रूफ देतं. तुम्हाला कळतंय की नाही? एखादी गोष्ट लिहून ठेवलेली, प्रूव्ह केलेली आहे. काय प्रूव्ह केलेली आहे सायन्सने? पॅरासिटामॉलची गोळी खाल्ली की काय होते? ताप वाढतो का निघून जातो? म्हणजे हा काय देवाच्या लोकांनो फंडामेंटल फेथ आहे की ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, ज्या लिहून ठेवल्यात, तुम्ही वाचल्यात, हा फंडामेंटल फेथ आहे. हे बायबल मधल्या ज्या गोष्टी लिहिल्यात देवाच्या लोकांनो, तो फंडामेंटल फेथ आहे. त्या गोष्टी त्याच्यावरती ती मार्था आणि मरिया विश्वास ठेवती. हा येशू हे लिहून ठेवलाय, तुम्ही ज्या वेळेस येताल त्यावेळेस लाजर पण उठल आणि आम्ही उठल. पण येशू तिला सांगायचा प्रयत्न करतोय, अरे पुनरुत्थान मी आहे, जीवन मी आहे. दोन्ही पण शब्द वेगळे आहेत. पुनरुत्थान शब्द वेगळा आहे, जीवन वेगळं आहे. पुनरुत्थान म्हणजे काय? मेलेल्या गोष्टीमध्ये जीवन येणं. आणि जीवन म्हणजे काय? आदाम आणि हवा. आदामला मातीतून बनवलं आणि देवाने स्वतःचा श्वास त्याच्यामध्ये टाकला. जसा श्वास टाकला त्याच्यामध्ये लाईफ आली, जीवन आलं. कळलं तुम्हाला? हे वाक्य कळलं? आदाम जीवन आल्यानंतर देहधारी प्राणी झाला, देहधारी मनुष्य झाला. आता तुम्ही आणि मी आहे, आपल्यामध्ये जीवन आहे का? कस काय समजायचं आहे? श्वासोश्वास चालू आहे, पण हे जे जीवन आहे देवाच्या लोकांनो, ह्या जीवनाला लिमिटेशन आहे. हे जीवनाला काय आहे? एकदा श्वास निघून गेला, जीवन निघून गेलं, मनुष्य मरून जाईल. आता देवाचा शब्द तुमच्यामध्ये आलाय आणि देवाचा शब्द जीवन आहे. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतोय मी जीवन आहे. ज्याच्यामध्ये जीवन आलंय तो पुनरुत्थान होणार म्हणजे होणार. ज्याला जीवन कळलंय त्याला पुनरुत्थानाचं सामर्थ्य पण कळणार. त्याला जीवन कळलं पाहिजे. जीवन हेच आहे की येशू तुमच्यामध्ये आलाय, हेच जीवन आहे. आणि जर येशू मेल्यातून उठलाय, तुम्ही पण मेल्यातून उठणार आहेत. आणि ज्यांच्यामध्ये येशू जाणार आहे ते पण मेल्यातून उठणार आहे. देवाचा शब्द त्यांच्यामध्ये जाईल, तुम्ही स्वार्थेनंतर ते पण मेल्यातून उठणार आहेत. त्यांच्यामध्ये पण पुनरुत्थान होणार आहे. पुनरुत्थानासाठी देवाचा शब्द तुमच्यामध्ये पाहिजे, तुमच्यामध्ये जीवन पाहिजे. ज्याच्यामध्ये जीवन आहे त्याचं पुनरुत्थान होणार आहे. समजलंय की नाही समजलंय? मग सांगताना लोकांना आज चर्चकडे रोग बरे होतील, चुकीची स्वार्थ आहे. ही स्वार्थ येशूने सांगितलीच नाही. त्याचा आजार बरा झाला पळून जाईल, त्याला काय घेणं नाही. चर्च मध्ये आलोय फक्त काय आशीर्वाद घेतलेत निघून जाईल. तुम्ही त्याला पुनरुत्थानाबद्दल, जीवनाबद्दल, मृत्यूबद्दल हे सांगायला पाहिजे. ही खरी स्वार्थ येशूने सांगितली. सुरुवात गालिलीतून झाली, भारतामध्ये आली आणि परत गालिलीमध्ये जाणार आहे. समजलंय की नाही समजलंय? बोले येशू मसीह की.
लोक जगातले आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी चर्चमध्ये येतील, त्यांना ते भेटतील. पण सगळ्यात मोठं गिफ्ट प्रभूने तुम्हाला आणि मला दिलंय मृत्यूवरचं. मृत्यूला जिंकण्यासाठी देवाच्या लोकांनो जे गिफ्ट दिलंय, पुनरुत्थानाचं गिफ्ट आहे. ज्या लोकांमध्ये जीवन आलंय ते 100% मेल्यातून उठतील. ज्यांच्यामध्ये जीवन नाहीये ते फक्त आलेत, वचन ऐकलंय, परत पाप करतात, हे जगामध्ये गेलेत, जगामधलं वागतात, ते उठणार नाहीत. त्या दिवशी कळल खरं जीवन कोणामध्ये होतं आणि कोण जीवनाबरोबर वागलंय. प्रेज द लॉर्ड. चौथा शब्द आहे देवाच्या लोकांनो, तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गातून आलेला. तुमच्यामध्ये जीवन असेल तर तुम्ही पुनरुत्थान ऑटोमॅटिक होणार. तुम्ही मेल्यातून उठणार म्हणजे उठणार. तुम्ही झोपणार नाहीत. तुम्हाला उठवलं जाईल आणि येशू बरोबर ती घेण्यात जाईल. हे सगळ्या देवाच्या लोकांना पुनरुत्थानाचं गिफ्ट आहे. प्रभूने दिलेले गिफ्ट मनुष्य जातीसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मृत्यूवरती विजय मिळवणं जोक नाही. मृत्यूवरती विजय मिळवणं जोक नाहीये. किती भारी गिफ्ट आहे. आपण मरणारच नाहीये, मेलो तरी उठणार आहेत. ही गोष्ट जगातल्या किती लोकांना माहिती आहे? सगळ्यांना. तुम्हाला त्याच्यासाठीच निवडले. जा आणि सांगा जगातलं स्वार्थ. काय स्वार्थ सांगा? जिवंत आहे, जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थान, तिन्ही पण गोष्टी सांगा. हे सांगू नका की चर्च मध्ये आल्यानंतर रोग बरे होते. ते ऑटोमॅटिक गाडीत बसले, त्या गाडीमध्ये क्लिअर होत चालतात. समस्या निघून जातात, रोग बरे होते, सगळ्या गोष्टी होतात. त्यांनी सगळ्या गोष्टी क्लिअर करते. पण पहिली गोष्ट तुम्हाला लोकांना सांगायला पाहिजे जीवनाबद्दल, मृत्यूबद्दल आणि पुनरुत्थानाबद्दल. आणि जर त्यांनी पुनरुत्थान कळलं त्यांना, ते कधीच मागं फिरणार नाहीत. त्यांना माहिती मेल्यानंतर मी येशूकडे जाणार आहे. चौथी गोष्ट, थँक्यू जीसस. पवित्र देवा, आज मी प्रार्थना विनंती करतो प्रभू, जे हात तू पाहिलेस प्रभू, स्वार्थीसाठी, तुझी घोषणा करण्यासाठी, ती चौथा शब्द जो मंडळीकडे आलाय प्रभू पुनरुत्थानानंतरचा, की जाऊन जगाला स्वार्थ सांगा प्रभू. ज्यांनी हात उंच केलेत प्रभू, आज त्या हातांना स्पर्श कर. त्यांना तुझ्या रक्ताआड घे. तुझी कृपा त्यांच्यावरती पडू दे प्रभू. आणि ते डिवाइन कनेक्शन स्वर्गातून रिलीज कर प्रभू. ते लोकांचं कनेक्शन जे निवडलेले आहेत तू प्रभू, त्या लोकांपर्यंत त्यांना पोहोचव. ते लोक त्यांना पोहोचू दे प्रभू. आणि ते सर्व लोक स्वर्गात येऊ दे. त्यांना जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थानाचं सामर्थ्य कळू दे प्रभू. कृपा केलीच देवा, याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभू. येशूच्या नावात मागतो म्हणून पित्या. एक आमेन, आमेन. पहिली गोष्ट पाहिली देवाच्या लोकांनो आपण, की जिवंत गोष्टी मेलेल्या गोष्टीमध्ये शोधायच्या नाही. जिवंत गोष्टी काय आहे? देवाचं वचन. त्याला प्रिझर्व करण्यासाठी देवाचा अभिषेक पाहिजे. तुमच्याकडे अभिषेक असेल, देवाचं वचन प्रिझर्व होईल. स्वर्गातल्या गोष्टी तुमच्याकडे असतील, ती वचन प्रिझर्व केलं जाईल, जतन केलं जाईल. पण त्या स्त्रीकड जगातलं तेल होतं आणि मेलेल्या येशूला ती लावण्यासाठी चालली होती. पण तिला वचन कळलं असतं, वचन स्मरण झालं असतं, अभिषेक तिच्यावरती असतं, तर वचन स्मरण केलं असतं तिने, ती त्या कबरेकडे गेली नसती, येशूला तेल लावलं नसतं तिने. तिला माहिती झालं असतं येशू उठणार आहे. दुसरी गोष्ट पाहिली देवाच्या लोकांना आपण, ती म्हणजे येशूने एकदा पुनरुत्थानानंतर येशू उभा राहिलाय. तुम्ही आणि मी येशू कळल्यानंतर पापातून बाहेर आलोत. आपण उभाच आहेत देवाच्या लोकांना. कधीच बसायचं नाही, पापात परत पडायचं नाही, वाईट गोष्टीमध्ये परत जायचं नाही, जगाशी कनेक्ट व्हायचं नाही. व्याभिचार असतील, व्यसन असतील, ज्या गोष्टी तुम्ही सोडल्यात ह्या जगातल्या, त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. एकदा तुम्ही उठलेत, परत आत्म्यामध्ये पडू नका. तिसरी आणि महत्वाची गोष्ट देवाच्या लोकांना, परमेश्वराने गालिला मधून शिष्यांना दर्शन दिलं. पुनरुत्थानानंतरचं एक नवी सुरुवात त्यांनी त्याच्या सेवेची केली. देवाच्या लोकांना गालिला मधून त्यांनी शिष्य निवडले, पहिला चमत्कार केला. पुनरुत्थानानंतर त्या शिष्यांना दर्शन दिलं आणि त्यांचा विश्वास वाढवला. विहिरीतलं पाणी धोंड काढल्याशिवाय देवाच्या लोकांना त्या कळपाकडे आले नाही. येशू, देवदूताने धोंड काढल्याशिवाय येशू मेल्यातून उठला नाही, पवित्र आत्मा त्याच्यावरती आला नाही. ती धोंड जशी पडते देवाच्या लोकांना, एक नवीन सुरुवात स्वर्गातून गालिला मधून परमेश्वर करील. ज्या लोकांनी
म्हटलंय की प्रभू मला एक नवीन सुरुवात करायची. आज पुनरुत्थानाच्या दिवशी परमेश्वर एक नवीन सुरुवात करेल. आणि चौथी आणि महत्वाचा शब्द स्वर्गातून आलेला मंडळीसाठी पुनरुत्थानानंतरचा, की जगात जाऊन तुम्ही गॉस्पल सांगा, स्वार्थीची घोषणा करा. घोषणामध्ये काय करायचंय? जीवन, मृत्यू आणि येशूचं पुनरुत्थान हे सांगायचंय तुम्हाला. ज्यावेळेस त्यांना पुनरुत्थानाचं सामर्थ्य कळेल, ते येशूच्या पाठीमागे येतील, ते मरणार नाहीत. आज या चारही गोष्टीवरती आज मनन केलं पाहिजे आपण. कोणती गोष्ट काय, एक नवीन सुरुवात कशाने कुठं करायची. आपण आपल्या पायावरती उभं राहू आणि प्रार्थना करूया.